महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी। 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे होणार लागू। तर नव्या कायद्यानं गुन्हे दाखल केले जाणार, बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार। अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य, जिल्हा प्रशासनानं विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप। बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा। मालेगावच्या मोसम नदीला आला मोठा पूर। पुराच्या पाण्यामध्ये लहान मुलांचा जीवघेणा स्टंट। तर काही दिवसांपूर्वी याच पुलावरून वाहून गेल्या होत्या काही मुलं। धुळे जिल्ह्यामध्ये लळीण कुरण या परिसरामध्ये धबधब्याच्या वरील भागामध्ये तरुणांची हुल्लडबाजी। पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुण मध्यभागी अडकला। जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर चढून। कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर उघडण्यात आले, तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। धरणामध्ये 90.57 TMC पाणी साठा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा झाला मोठ्या प्रमाणात प्रवाही। सहस्त्रकुंड धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त। सुरतमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती उत्पन्न। पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणीच पाणी। सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। भरूच जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जत नदीचं रौद्र रूप। गुरुपौर्णिमेच्या 3 दिवसीय उत्सवाच्या दरम्यान शिर्डी संस्थानला 7,81,00,000 दान। तर दक्षिणापेटीमध्ये 2 कोटींहून अधिक रक्कम जमा। ऑनलाईन देणगी, डेबिट क्रेडिट कार्ड, परकीय चलन आणि 1,125 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचाही समावेश। कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिल्यांदा बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदक। कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानावर। अवघ्या 9 तासांच्या अवधीमध्ये भारताच्या खात्यात 7 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक अशी तब्बल 10 पदकांची कमाई।